हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे, 6 शिमला मिरची घेतलेली आहे. तर आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत बघा. पाहू शकता मैत्रिणींनो, मी इथे स्वच्छ शिमला मिरची ही धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता शिमला मिरची कट करायची, बारीक फोडी करायच्यात आपल्याला. हे आतला गर आपल्याला काढून टाकायचं आहे सर्व अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही, बिया सर्व काढून घ्यायच्यात आपल्याला. बिया काढल्या नाही की ते दाताखाली आपल्याला कचकचतं, त्याच्यामुळे त्या बिया सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्यात बघा. आणि त्या चांगल्या लागत नाही त्या खायला. बघा सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत. तर आपलं शिमला मिरची आपण आता कट करून मी तुम्हाला दाखवते. एकदम छोटी छोटी पण नाही कापायची आपल्याला, फोडी अशा ठेवायच्यात. पाहू शकता अशा पद्धतीने आपण फोडी कट करून घ्यायच्यात. सर्व शिमला मिरची आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे बघा. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवते. लाईक सबस्क्राईब करीत जा, कमेंट करीत जा मला तुम्हाला रेसिपी माझ्या आवडल्या तर. आणि कुठून माझी रेसिपी तुम्ही पाहताय हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात. तर कमेंट करीत जा मला आणि माझ्या रेसिपी पाहत जा. पाहू शकता मैत्रिणींनो, आपली शिमला मिरची सर्व बारीक कट करून झालेली आहे अशा प्रकारे. तर आपण आता ही बाउलमध्ये एका काढून घेऊया सर्व. शिमला मिरचीची भाजी कोणाला कोणाला आवडते मला कमेंट करून सांगा नक्की. तर आता आपण हे साईडला ठेवूया. पाहू शकता इथे मी वाटण्यासाठी मसाला काढते. आपल्याला थोडाच मसाला काढायचा आहे. थोडं सुकं खोबरं मी घेतलेलं आहे आणि लसूण घेतलंय थोडा आणि कोथिंबीर घेतली. एवढंच वाटायचं आहे आपल्याला, जास्त काही वाटायचं नाहीये. कारण त्याच्यामध्ये आपण बघा एक टमाटा मोठा मी घेतलेला आहे ना, तो टाकणार आहे बारीक एकदम कट करून. त्याची ग्रेव्ही छान होती ना, त्याच्यामुळे मी मसाला थोडाच घेतलेला आहे. खूप छान होती ही रेसिपी, तुम्ही नक्कीच करून बघा. आणि झटपट होती, टाइम लागत नाही काय. आणि थोड्या साहित्यामध्येच होते, आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यातच ही रेसिपी होती. पाहू शकता मी एवढं खोबरं घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी 5-6. तर आता आपल्याला ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून द्यायचे आणि छान बारीक पेस्ट करून घ्यायची बघा. पाहू शकता मैत्रिणींनो, आपली छान बारीक पेस्ट झालेली आहे. तर आता ही आपण साईडला ठेवूया. आणि इथे मी एक टमाटा घेतलाय मोठा, तो आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे बघा. मोठा मोठा कट करायचा नाही, अगदी बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान ग्रेव्ही येते. त्याच्यामुळे आपल्याला छान बारीक करून घ्यायचा आहे. मोठा मोठा कापला की तो सगळा असा भाजीमध्ये सगळा दिसून येतो, त्याच्यामुळेच आपल्याला बारीक कट करायचं आहे बघा. शिमला मिरची कोणी भरून करतं, कोणी सुक्की बनवतं. मी तर ही लपथपीत आपली ओलसर भाजी बनवणार आहे, पातळ, जेणेकरून आपल्याला भातासोबत पण खायला होईल आणि भाकरीसोबत पण खायला होईल. ह्या पद्धतीने मी शिमला मिरची बनवणार आहे. बघा अशा पद्धतीने सर्व. एक टमाटा मी छान बारीक कट करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला मी छोटा एक कांदा घेतलेला आहे बघा, लहान साईजचा. तर आपल्याला तो पण छान बारीक करून घ्यायचा आहे.
बघा अशा पद्धतीने मी कांदा पण बारीक कट करून घेतलेला आहे। नक्कीच मैत्रिणींनो अशी हे तुम्ही भाजी करून बघा, खूपच झटपट होती आणि खूप टेस्टी होती। घरात सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर पाहू शकता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढई आपली छान गरम झालेली आहे। तर त्याच्यात मध्ये मी एक साधारण 1.5 पळी मी तेल टाकून घेते। पाहू शकता तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकले बघा। जिरं आपलं छान फुललं ना की त्याच्यानंतर आपल्याला तो छोटा मी बारीक कट केलेला कांदा तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान हलवून घ्यायचे बघा। मस्त कांदा परतून द्यायचा आहे। कांदा आपला छान मस्त परतलेला आहे बघा। तर मी तो एक बारीक मोठा टमाटा घेतलेला कट करून छान बारीक, तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि सर्व हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचे। टमाटा बघा आपला किती छान मऊ झाला, एकदम ग्रेव्ही टाइप झालाय का नाही। तर इथे मी मसाले घेतलेत बघा, हळद घेतली, कांदा मसाला घेतलाय, किचन किंग मसाला घेतलाय, धना पावडर घेतलेली आहे। तर ती सर्व ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि आपल्याला हे छान तेलावर मस्त परतून घ्यायचे बघा। छान आपला परतून झालेला आहे मसाला। तर हे वाटलेला मसाला मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर हे वाटलेलं ह्याच्यामध्ये आपण टाकायचे आणि ते पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे। चांगलं तेल सुटस्तवर आपल्याला छान हे मसाला परतून घ्यायचा आहे बघा। तर मसाल्यामध्ये त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपण मसाल्याच्या ते पाणी ह्याच्यात थोडंसं आपण टाकून घेऊया, छान परतून द्यायचे बघा। पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला ही ढोबळी मी कट करून घेतली होती शिमला मिरची, ती ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि ही सर्व परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। आणि ही बारीक कट केलेली आहे त्याच्यामुळे शिजायला टाइम लागत नाही, लवकर शिजती। तर आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। ते इथे मी ग्लासभर पाणी घेतलेलं आहे बघा। ते ग्लासभर पाणी मी तेवढ्यातच भाजी बनवणार आहे ही। तुम्हाला जर वाटत असेल तर अजून तुम्ही पाणी ह्याच्यात टाकू शकता। तर आपल्याला ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। आणि एकदा परत आपल्याला हे छान हलवून घ्यायचे। पाहू शकता मैत्रिणींनो छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला। तर आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यावर एक झाकण ठेवायचे, गॅस थोडा बारीक करायचे आपल्याला आणि झाकणावर आपल्याला थोडंसं पाणी ठेवायचे जेणेकरून आपली भाजी पण आटणार नाही आणि भाजी वाफेवर छान शिजती। तर आता आपण झाकण खोलून बघूया, आपली भाजी चेक करायची मध्ये मध्ये शिजली आहे का म्हणून। थोडीशी आपल्याला जरा कच्ची वाटते तर थोडा वेळ परत ठेवायचे, 1-2 मिनिटं आपल्याला भाजी। आता परत चेक करायचे आपल्याला आपली भाजी झाली आहे का म्हणून। पाहू शकता तर आपली भाजी ही झालेली आहे बघा, हाताने मी चेक करते, छान शिजली आहे बघा। तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। शिमला मिरचीची माझी छान छान कमेंट करा, सबस्क्राईब करा। उद्या भेटू, बाय।